चला तर मंडळी, मग जेवायला मस्तपैकी मोहरीची थंडीच्या दिवसात गरमागरम भाजी, आयुर्वेदिक भाजी, पारंपरिक पद्धतीनं भाजी केलेली आहे. आपली मोहरीची आयुर्वेदिक गावरान रान भाजी खूपच चविष्ट, रुचकर, स्वादिष्ट, लय भारी झालेले. मला तर लय भाजी आवडली. किचन डायरीज गावरान चव मॉडर्न तडका या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूपच स्वागत आहे. तुम्ही बघत आहात ही भाजी. तर तुम्हाला प्रश्न पडला असं ना, आता ही भाजी कशाची आहे बाबा? तर मी तुम्हाला सांगते, ही आहे मोहरीची भाजी. तर काय झालं, लसूण आणि गोट लावलं होतं ना, तिथं मोहरी टाकलेली होती. तर आता ही मी भाजी आहे ना, ही थोडी ओलसर आहे त्याची बुडं. तर हे बुडं मी काढून त्याचे एक एक पान असे व्यवस्थितपणे असे खुडून घेणार आहे. कारण की पान असतात ना, ते किडलेले असतात, त्याच्यावर आळ्या असतात, म्हणून व्यवस्थित आपण खुडून असे बघून घेतले पाहिजे. तर आता मी हे पान आहेत ना, अशीच खुडून चांगले व्यवस्थितपणे घेते आणि बुडं बाजूला ठेवते. तर मी ही असे पानं व्यवस्थितपणे खुडून घेते. तर याची भाजी खूपच खमंग आणि चविष्ट, रुचकर लागते. आणि म्हणून म्हणलं चला आता आपण ही भाजी करून बघावी आणि तुम्हाला पण सगळ्यांना दाखवावी. आणि मोहरीच्या जास्तीत जास्त ना त्याच्यावर काळ्या आळ्या असतात, त्याच्यामुळं नीटनेटकं बघूनच घेतलं पाहिजे. तर आयुर्वेदामध्ये मोहरीच्या भाजीचं खूपच चांगलं महत्त्व सांगितलेलं आहे. तर रोगप्रतिकारशक्ती वाढते, आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं राहते, कॅल्शियम, फायबर हे मोठ्या प्रमाणात असते, विटॅमिन ए, सी, के असतात. आणि त्याच्यामध्ये कॅन्सरसाठी तर खूपच चांगली आहे ही खायला भाजी, सर्दीसाठी. आणि ही भाजी ना मोठ्या प्रमाणात थंडीच्या दिवसामध्येच ह्याचा मोसम असतो आणि थंडीच्या दिवसात ही भाजी खूपच खायला लई चविष्ट लागते. तर ह्याच्यामुळं ब्लड प्रेशर पण चांगलं राहतं, डोळ्याचं आरोग्य चांगलं राहतं. तरी तुम्ही ह्या सीझनमध्ये 4-5 वेळेस तर ही भाजी करूनच खाल्ली पाहिजे. तर आता ही आपली भाजी अशा पद्धतीने आपण सगळी खुडून घेतोय व्यवस्थितपणे. तर अशा पद्धतीने मी ही भाजी अशी निसून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही आपली किती भाजी झाली. तर आता मी ही भाजी बारीक चिरून घेणार आहे. तर आता मी चूल पेटवून घेते. भाजी निसून झालेली आहे. तर थंडीचं वातावरण, खूपच थंडी वाजायला लागली, त्याच्यामुळं म्हणलं थोडे वेळ कसं चूल पेटवल्यानंतर थोडं गरम गरम वाटते चुलीजवळ. तर मी आता चूल पेटवली. तर आता ही भाजी निसलेली मी थोडी जास्त बारीक नाही, थोडी मोठी मोठी भाजी चिरून घेणार आहे. तर आता मी अशी मोठ्या प्रमाणात अशी चिरून घेतली आहे. अशा पद्धतीने मी मोठी अशी चिरून घेतलेली आहे. चिरलेली भाजी इकडं गमेल्यात टाकते. आता ही अशाच पद्धतीने मी सगळी भाजी मोठी मोठी चिरून घेते. तर आता आपली भाजी मी निसून आणि हे चिरून घेतलेली आहे. चूल चांगली आपली पेटलेली आहे. मी चुलीवर हा लोखंडाचा तवा ठेवलेला आहे. तर आता हे तवा थोड्या वेळ मी तापू देणार आहे. आपल्याला भाजी भाजून घ्यायची आहे. मी प्रत्येक वेळेस रेसिपी किंवा भाज्या करते वेळेस मी लोखंडाची कढई आणि तवा लोखंडाचा वापरते. कारण की लोखंडाच्या तव्यामध्ये ना लोह मोठ्या प्रमाणात असते आणि त्याच्यामध्ये भाज्या पण एकच नंबर लागतात. आणि चुलीवरची भाजी आणि लोखंडाच्या तव्यातली आणि कढईतली भाजी म्हणले ना, नादच खुळा. त्याच्यामुळे आता तवा चांगला तापलाय आपला. आता मी भाजी भाजून घेते. तर जास्त तव्यावर तर एवढी काही बसत नाही, मी अशी थोडी थोडी करून भाजी भाजून घेणार आहे. त्याला उलटण्यानं चांगलं असं खालवर करून घेते चांगलं. तर बघू शकता तव्यावर टाकल्यावर किती भाजी दिसत होती आणि आता भाजल्यानंतर भाजी आपली किती झालेली आहे. बघू शकता तुम्ही कलर पण कसा बदललेला आहे आपल्या भाजीचा. भाजीचा सुगंध पण असा भाजल्यानंतर खूपच भारी यायला लागलेला आहे. तर बघू शकता आपली भाजी कशी असं वाफलून घेतल्यासारखी झालेली आहे. कलर कसा झाला आहे मस्त. एकच नंबर. तर आता मी ही अशी सगळी
भाजी भाजून घेते. आता ही तव्यातली काढून घेते भाजी. चांगली व्यवस्थितपणे भाजलेली आहे. तर आता आपण भाजी भाजून घेतलेली आहे. आता त्याच तव्यावर शेंगदाणे भाजून घेऊ तापलेल्या तव्यावर. तर आता आपले शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत. काढून घेते. तर आता आपण ही भाजलेली भाजी आहे ती स्वच्छ पाण्यानं धुवून घेणार आहोत. तर आपण चांगलं 1-1.5-2 तांबे पाणी वतून चांगली स्वच्छ पाण्यानं हे असं धुवून घेतलेलं आहे. पिळून घेऊ चांगले याला. ह्याचं पूर्ण पाणी असं चांगलं पिळून घ्यायचं. ही पिळलेली आहे ना, इथं बाजूला ठेवून देऊ. आता ही राहिलेली पण अशी पिळून घेऊ आपण सगळी. तर थंडीचे दिवस चाललेले आहेत आणि लई थंडी असल्यामुळं थोडं आत्यांना सर्दी झालेली आहे. आजारी पडल्यात आत्या. मग त्याच्यामुळं खूप दिवस झाले व्हिडिओ बनवला नाही. म्हणलं चला आपण बनवूया व्हिडिओ. स्वच्छ अशी भाजी चांगली धुवून घेतलेली आहे. तर आता ही बघू शकता तुम्ही आपली भाजी कशी अशी सुटसुटीत झाली आहे. स्वच्छ पाण्यानं धुवून घेतली आपण. बघू शकता किती मस्त अशी सुटसुटीत झाली आहे. तर आता मी ते शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. ती पाट्यावर थोडे ओबडधोबड वाटून घेते. आपल्याला शेंगदाणे न पाणी घालताच ओबडधोबड चांगले असे वाटून घ्यायचे. कूट टाकलं ना शेंगदाण्याचं मग भाजी लयच भारी लागते. अशी सुट्टी सुट्टी भाजी होते मग चांगली. तर मी ओबडधोबड पाट्यावर चांगलं वाटून घेतलं आहे. त्याला पाणी ते काही घालायचं नाही. तर आता मी असंच हे आपली भाजी चांगली धुवून स्वच्छ पिळून अशी खुली करून घेतले ना, त्याचा कुटा असा टाकून देते. सगळा शेंगदाण्याचा कूट टाकते त्याच्यावरती. तर आता आपल्याला 2 चांगले मोठे कांदे कापून घ्यायचे आहेत. तर आता आपल्याला फोडणीसाठी 2 आकाराचे मोठ्या आकाराचे मी कांदे घेतलेले आहेत. कापून घेते असे बारीक आकारात. तर आपला कांदा कापून पण झालेला आहे. इथं आपण हिरवी मिरची घेतलेली आहे. चांगल्या 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आपल्याला भाजी अशी चांगली झणझणीतच करायची आहे. तर आता ही मी पाट्यावर चांगलं असं ओबडधोबडच हे पण वाटून घेते. मिरच्या चांगल्याच तिखट आहेत. आपली भाजी झणझणीत होणार आहे चांगली. तर आता चुलीला जाळ पण चांगला लागलाय. कढई आपली मस्त अशी तापलेली आहे. तेल ओतूया आपण. आता त्याच्यामध्ये लसूण टाकू. लसूण चांगला लाल होऊ द्यायचा. लसूण आणि कांदा आपण चांगला परतू घेऊया चांगला लाल होईपर्यंत.
लसूण आणि कांदा चांगला लाल झाला ना, भाजी एकच नंबर होते. आता हिरवी मिरची टाकलेली आहे आपण पाट्यावर बारीक केलेली. तर बघू शकता कसला मस्त असा. आता हे आपण भाजी आपली पिळून घेतलेली, त्याच्यावर शेंगदाण्याचा कूट आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. मिक्स करून चांगलं एकजीव करून घ्यायचं, म्हणजे चांगलं सगळ्या भाजीला मीठ लागते व्यवस्थितपणे. तर आता कढईमध्ये आपण सगळी भाजी टाकलेली आहे. आता चांगलं 3-4 मिनटं आपण चांगली परतून घेऊया भाजी. मस्त चांगलं आरावर, जास्त जाळ नाही लावायचा, मध्यम जाळावरच मस्त असं परतू घ्यायची आपली भाजी. बघू शकताय किती मस्त अशी आपली भाजी सुटसुटीत झालेली आहे. वाव, एकच नंबर, कसली भारी झाली बघा, किती मस्त दिसते भाजी. चला तर मग ताट करून घेते आता. चला तर मंडळी मग जेवायला. मस्तपैकी मोहरीची थंडीच्या दिवसात गरमागरम भाजी, आयुर्वेदिक भाजी, पारंपरिक पद्धतीनं भाजी केलेली आहे. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. तर आता चला मी जेवण करून घेणार आहे. बघा मंडळी, आपली मोहरीची आयुर्वेदिक गावरान रान भाजी खूपच चविष्ट, रुचकर, स्वादिष्ट, लय भारी झालेली आहे. मला तर लय भाजी आवडली. तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायचं बरं का, तुम्ही भाजी कशी केली आणि तुम्ही खरंच ही भाजी करून खा. आत्ताच भाजीचा सीझन आहे, पुन्हा नंतर ही भाजी उन्हाळ्यामध्ये ते नसती. तर खरंच तुम्ही लाईक करा, शेअर करा. नवीन असला आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. तर भाजी कशी आहे तुम्ही सांगा, करून खा, बघा कशी लागते ती. धन्यवाद.